माझं नाव कपिल पटवर्धन. मी प्रोफेशनली आहे डॉग बिहेवियर स्पेशलिस्ट. मी कोर्सेस केले आहेत नॉर्वे आणि US वरनं. आणि बऱ्याच सोशल वर्क पण करतो रस्त्यावरच्या कुत्र्यांना घर मिळवण्यासाठी. तर लॉकडाऊनमध्ये माझ्या घरी एक साधारण 300 पिल्लं आली होती. म्हणजे एका वेळी नाही, येऊन जाऊन असे लॉकडाऊनच्या काळात 300 पिल्लं आली होती. आणि त्यांना म्हणजे असे सापडले होते, त्यांची आई नव्हती, त्यामुळे घरी आणलं, त्यांना बरं केलं, त्यांना खायला प्यायला चांगलं दिलं, वॅक्सिनेशन दिले आणि मग घर शोधलं त्यांच्यासाठी चांगलं, जे आता ते म्हणजे पाळलेले झाले. आणि बरेच असे रिसर्च पण केलेले आहेत की घरी कुत्रा पाळून लोकांचं हॅपीनेस लेवल वाढलं आहे. पण ऑब्विसली नुसतं हॅपीनेस नाही, पण ती जबाबदारी पण वाढते. त्यामुळे एक खूप मोठा फायदा असतो की ज्यांच्याकडे लहान मुलं असतात त्यांना लहान वयापासून जबाबदारी कशी घ्यायची, दुसऱ्याची काळजी कशी घ्यायची, हे शिकायला मिळतं. की साधं गोष्ट म्हणजे आपण एका कुत्रा घरी आणला किंवा मांजर पण, की त्याला या वेळेला खायला द्यायला पाहिजे. हे नुसतं आपण समजून गेलं की लहान मुलांना शिकवलं की असं असं आपण काळजी घेतो दुसऱ्यांची, मग त्यांच्या ते लहान वयापासनं ती सवय राहते की फक्त प्राणी नाही पण बाकी लोकांची पण, मोठे झाल्यावर पण बाकीच्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे, आपण प्रश्न विचारायला पाहिजेत की तुमच्यासाठी मी काय करू शकतो का. नाहीतर आपण स्वार्थी होत राहतो की फक्त आपलं आपलं. तर ते प्राण्यांमुळे खूप बदलतं. म्हणजे एक फॅमिली मेंबर म्हणून आपण त्याला सोबत फॅमिली मेंबर जे आहेच आहे, पण फक्त आपण दुसऱ्यांची काळजी किंवा दुसऱ्यांचा विचार करतो हे खूप वाढतं. प्राणी असो माणसं असो, तर ते घरी पेट असल्यावर ह्याला काय झालं म्हणजे आता सारखं माझं लक्ष असतं की अरे आज खाल्लं नाही का, मग काय झालं असेल. किंवा आता फिरायला नेतो आम्ही, तर चालताना काही वेगळं वाटलं की लगेच माझं लक्ष येतं की अरे जरा डाऊन वाटतोय, मग डॉक्टरकडे जायला पाहिजे, का उन्हामुळे वाटतोय, म्हणजे ते सगळं विचार येतात, जाणवतं की. त्यामुळे तो आपला रिलेशनशिप खूप चांगला होतो प्राण्यांबरोबर. आणि तसंच आपल्याला कळतं तसं त्यांनाही कळतं. म्हणजे बरेच वेळा समजा मी डाऊन असलो तर बरेच वेळा तो जवळ येतो, बसतो बाजूला. आणि ते सोशल ॲनिमल अगदी अगदी म्हणजे त्यांना एकदमच ती सहानुभूती असते की आपण आता ते एक फॅमिली मेंबर सारखे आहोत. घरात म्हणजे कोणाला पाळायचं असेल तर काळजी काय काय घ्यायला हवी, म्हणजे या गोष्टी करायला हव्यात. पहिलं म्हणजे घरातले सगळे व्यक्तींनी तयारी पाहिजे पेट पाळायची. कारण बरेच वेळा काय होतं की मुलाची इच्छा असते किंवा आईची असते किंवा बायकोची असते किंवा एक दोन व्यक्तींची असते पण बाकीच्यांची नसते. त्यामुळे ते काय म्हणतात की तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर ठीक आहे, नाहीतर नाही, मी काय करणार नाही असं म्हणतात. पण तसं शक्यच नसतं. एकदा ते घरी आणलं की सगळ्यांनी बघायलाच लागतं. त्यामुळे त्याच्यामुळे भांडण नाही व्हायला पाहिजे की अरे तू बाहेर जातेस मग माझ्यावरती हा तेच अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे पहिलं मेन म्हणजे की सगळ्यांची तयारी पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांचे काही काही नीड्स असतात ते फुलफिल व्हायला पाहिजेत. आता छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे खाणं वेळेवरती यायला पाहिजे, पाण्याची सोय कायम पाहिजे, शी करण्यासाठी त्यांना तो एक ऑप्शन पाहिजे. साठी खास जागा त्यांना सवय लावली तर तशी करायला तेच तेच ना, ते सवय लावणं पण कष्टाचं असतं ना. असं नाहीये की आपण मुलाला सांगितलं की तू 4 ते 6 होमवर्क कर आणि तो करायला लागला ना, असं नसतं. हे म्हणजे त्यामुळे ते कधी कधी लागतात, 2-3 आठवडे लागू शकतात किंवा जास्त वेळी लागू शकतो. परत काय की जेव्हा आपण घरी आणतो एक कुठलाही पेट, तर आपण त्यांना त्यांच्या सवयीवरनं आपण आपल्या सवयीमध्ये आणतोय. त्यांना तिकडे वेगळीच आधी जिकडे असतील तिकडे वेगळ्या सवयी असतील, मे बी बाकी कुत्री असतील, मांजरी असतील, माहिती नाही आपल्याला. मग आपल्या जेव्हा घरी आणतो, एकतर आपलं घर म्हणजे कितीही मोठं असलं तरी त्यांना हालचाल करायला रिस्ट्रिक्शन असतो. मग त्याच्यामध्ये ते कसे ते ऍडजस्ट करतायत तो आपण विचारायला करायला. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे किचन मध्ये यायचं नाही. आता ते कुत्र्याला कुठे माहिती ना हे किचन आहे. ते बरेचदा ते म्हणतात की केस पडतात आणि बरोबर आहे, प्रॉब्लेम बरोबर. त्यामुळे लोक बरेचदा नको म्हणतात. बरोबर, समजा त्यांना त्रास होत असेल तर 100% नाही घ्यायला पाहिजे. पण कसं आहे, हा जो प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते तुम्ही घ्यायच्या आधी तुम्ही विचार करा. तुम्ही घरी आणल्यावर 4 महिन्यांनी म्हणलं की अरे मला त्रास होतोय, मला नको कुत्रा, मग आता त्या कुत्र्याचं काय करायचं.
आणि अगोदरच विचार. त्यामुळे ते हे सगळे आता प्रत्येकाकडे कोणीतरी ओळखीचं असतं ज्यांच्याकडे पेट आहे. हो. त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल की त्रास होतोय का नाही, तर तुम्ही त्यांच्या घरी जा, थोडे तास तुम्ही त्यांच्याबरोबर स्पेंड करा, मग तुम्हाला कळेलच ना. त्रास होत असेल तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं. बरोबर. तरी आता बरेच काही काही औषधं पण असतात ज्याच्यामुळे त्या ॲलर्जिक रिॲक्शन असली तर ती म्हणजे कमी होते. डॉगीचे केस गळत असतील ते तर त्याच्यावर आता काही असेल ना उपाय? म्हणजे आता ते बाहेरच्या देशात तसे ब्रीडिंग करून असे डॉग्स त्यांनी बनवले आहे ज्याचे केस गळत नाहीत. बरं, आपल्याकडले पण सदस्य. आपल्या खरे जे रस्त्यावरचे कुत्रे असतात हा, त्यांचे तसेही फार कमी केस गळतात. बरोबर. त्याचे कमीच केस असतात. कमीच असतात आणि गळतातही कमी. म्हणून आम्ही काय म्हणतो की तुम्ही अडॉप्ट करा, आपले देशी कुत्रे घ्या, कारण हे एक मोठं कारण आहे. कारण एकतर ते आपल्या क्लायमेटला ऍडजस्टेड आहेत, लोकांशी बरेच त्यांचं कनेक्शन चांगलं असतं, आणि तिसरं म्हणजे हे केस वगैरे गळत नाही, फार हुशार असतात, फार लवकर कळतं त्यांना शिशू कुठे करायची, त्यांना स्वतःची एरिया घाण करायला आवडत नाही. हो. आता माझ्याकडे एक 12 वर्षाची गोल्डन रिट्रीवर आहे जी 6-7 वर्ष असताना आम्ही रेस्क्यू केला तिला, हम्म. आणि बाकी नाहीतर कायम गावठी कुत्रे होते. तर फिरवताना आम्ही कायम हे नोटीस केलं आहे की गावठी कुत्र्यांना रस्त्याच्या साईडला शी करायला अरे वा, आवड. म्हणजे तो त्यांनी ते म्हणजे स्वतःला हा म्हणजे सवय ते काय माहिती कसं, पण सगळे कुत्रे म्हणजे त्यांना साईडलाच पाहिजे असतं. लावली. पण ही जी ब्रीडची कुत्री आहे तिला आपलं रस्त्यामध्ये मध्ये कधी साईडला, तिला असं ते सेन्स नाहीये. हा, त्यामुळे रस्त्यावरच्या कुत्र्यांचं म्हणजे तसे ते छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच स्मार्ट खूप असतात. अच्छा. आता रस्त्यावरच्या जे रस्त्यावरतीच कायम राहतात त्यांची सायकोलॉजी थोडीशी वेगळ्या कारणांमुळे अफेक्ट झालेली असते. आता रस्त्यावरतीचे प्रॉब्लेम्स वेगळे आणि घरच्या कुत्र्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे. घरच्या कुत्र्यांना सेफ्टी असते, काही ट्रॅफिक नसतो, खायला वेळेवर मिळतं, पाणी वगैरे मिळतं, बेडवरती झोपतात, सोफ्यावर झोपतात, सगळं रिलॅक्स्ड असतात. पण त्यांचं डिपेंडन्सी आपल्यावरती 100% असते. हो. सगळ्यासाठी आपली गरज असते. रस्त्यावरच्या कुत्र्यांची तसं नाही. रस्त्यावरच्या कुत्र्यांचं कॉम्प्रोमाइज काय असतं की त्यांना ते स्वतःची फ्रीडम 100% असते. हालचाल काय करायची असेल, कुठे जायचं असेल ते स्वतः करू शकतात, पण थ्रेट खूप असतात. त्याच्यापैकी मेन थ्रेट जो आहे तो ट्रॅफिक आहे. आता मी जिकडे राहतो तिकडे आमची बंगल्यांची सोसायटी होती. आता साधारण म्हणलं की एक 10 वर्षापूर्वी 50 बंगले होते. 50 बंगल्यात एक 4-5 लोक राहायची, 250 लोक होती. आता गेले 10 वर्षात त्या 50 बंगल्यांचे 25 बंगले पाडून मोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत. आता जिकडे 500 लोक राहायचे तिकडे आता 3000 लोक झाली आहेत. तेवढेच वाहनं वाढली आहेत. सगळ्यांकडे स्कूटर असतात, गाड्या असतात. त्यामुळे आता ते जी संख्या आहे, लोक चालण्याची पण संख्या वाढली. त्यामुळे जिकडे संख्या वाढते तिकडे ऑटोमॅटिकली गाड्यांचा थ्रेट वाढतो. मग आता गाड्या येतात. आता कुत्र्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला, जरी त्यांचा ऍक्सिडेंट झाला नसेल पण त्यांनी समोर एका दुसऱ्या कुत्र्याचा ऍक्सिडेंट बघितला असेल की गाडी जवळनं गेली किंवा जोरात गेली, मग त्यांना काय वाटतं की अरे हे गाडी फिरवणारे चाकं म्हणजे थ्रेट आहेत. अच्छा. कारण तुम्ही कधीही बघा, ते जरी तुमच्या गाडी मागे आले थोड्या वेळानंतर ते थांबतात, परत जातात. हे त्यांच्या त्या एरियामधनं गाडी गेली की मग अरे आपण सेफ आहे, मग गाडी हळू वेग कमी केला तरी ते बरोबर, कारण तो थ्रेट जातो ना. थ्रेट काय आहे की गाडी जोरात जाण्याचा, त्यांच्या आयुष्याला धोका आहे की गाडी जोरात गेली की मला ते म्हणजे लागू शकतं, मरूही शकतो. त्यामुळे ते त्यांना समजा वाटलं अरे हे काहीतरी आहे, तर मग ते भुंकायला लागतात, गाडी मागे जातात. त्यामुळे गाडी हळू केली की ते थ्रेट जातो, धोका जातो, त्यामुळे ते संपतं. नाहीतर आपण ती एरियाच्या पुढे गेलो की परत तो धोका गेला, मग ते परत उलटे वळून त्यांच्या जागी जातात. किंवा काही ओळखीच्या गाड्या असतील तर त्याच्या मागे पळत नाही, ते वासाने नाही जाणार. अच्छा. आता मी बरेच वेळा जिकडे जिकडे जातो तिकडे गाड्यांना वास येतोच येतो. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा ते बघतात तेव्हा ते पळायच्या दृष्टीने नाही, ते मग क्युरिओसिटीने बघतात, अरे हे काय माझ्याकडे आलाय का हा, किंवा मला खायला मिळणार आहे का. गाडींवर टायरवर ते शिव करतात. बरोबर. त्याच्या वासाने पण काही मागे लागतात. मागे नाही लागणार, त्याच्यामुळे मागे लागण्याचे मेन हेच कारण आहे की त्यांना धोका वाटतो. कधी कधी म्हणजे काही काही सिच्युएशन मध्ये आता कुत्रे हंटिंग नाही करत एवढे, पण तरी त्यांच्यात तो आहे, स्वभाव असतो, पण एकदम कमी लेवलचा. तर ते कधी कधी वाटू शकेल की अरे
त्याच्या मागे जाताना ते हंटिंगमुळे करायचा की काहीतरी हालचाल होते ना. जर समजा भूक लागली असेल, प्राणी मागे समजा ते हंट करतात, तेव्हा काहीतरी हालचाल दिसली की ते जातात. तसंच नुसते आपण थांबलो की बरेच वेळा ते काय करणार नाही. काही काही इन्सिडेंट्स मध्ये आता आपण व्हिडिओज बघितले, तिकडे त्या माणसांनीही काही केलं नव्हतं, ते नुसते उभे होते तरी त्यांनी अटॅक झाला आहे, पण ते खूपच कमी. आता त्याच्यामध्ये पण आता ते माहिती नाही ना आपल्याला. आता प्रत्येक कुत्र्यांचं एक काय की कुत्रे स्वतःहून कधी भांडण करायला जाणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपण भांडण करायला गेलो तर आपल्याला एकतर लागू शकतो, आपण मरूही शकतो. त्यामुळे ते त्यांच्या बेनिफिट मध्ये नाही. त्यामुळे काय झालं असेल त्या कुत्र्याला की त्याला ते अटॅक करा असं वाटतोय, म्हणजे कशामुळे ते समजून घेणं महत्वाचं आहे. त्याला कारण काय काय असतं, म्हणजे भूक लागणं असेल किंवा त्याची पिल्ल जवळपास असतील तर बरोबर. तो आता ही कॉमन कारण आहेत की आपण भूक लागलेलं म्हणतो किंवा पिल्लं असले तर ते प्रोटेक्ट करायला, पिल्लांना प्रोटेक्ट करायला जातात. पण बरेच वेळा आता पिल्लं नसले किंवा भूक, कॉमन जनतेला माहिती नाही की अरे या कुत्र्याला भूक लागली आहे का नाही ना, ते कसं कळणार. किंवा समजा त्याला मारलेलं असलं, बरेच वेळा दगड फेकतात किंवा काठीने असं ठक 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 करतात, मारतात ही. आता ते पास्ट मध्ये कुत्र्याच्या काय झालं ते कुठे आपल्याला माहिती. त्यामुळे सिंपल एक आहे की समजा कुत्रा दिसला आणि भीती असली किंवा तुम्हाला माहिती नसलं या कुत्र्याबद्दल की अरे हा कसा आहे, कसा वागतो, की रोड क्रॉस करायचा. आपली कुठे काय चूक होते ना कुत्र्यांच्या ह्याच्यात, की त्यांना वाटतं की आपण आय कॉन्टॅक्ट केला, डोळ्यात बघितलं, तो त्यांना धोका वाटतो. त्यामुळे कुठल्याही अनोळखी कुत्र्याच्या डोळ्यात बघायचं नाही. त्यांच्यासाठी म्हणजे आपण त्यांच्या बरोबर इंटरॅक्शन जेव्हा करतो किंवा रस्त्यावर दिसला तरी ते आपल्याकडे बघत राहतात, कारण त्यांना माहिती नाही की अरे आपण प्रेमळ आहोत का, खायला घालतोय का, आपल्याला पासून धोका आहे. ते तो सगळा त्यांचाच विचार चालू असतो. तर ते फाइंड आउट करण्याबरोबर आपण त्यांना कसं सांगू शकतो की माझ्यापासून काय धोका नाहीये. नाही, ते सांगू शकतो. एक आहे की आपण म्हणजे आपण डोळ्यात का नाही बघायचं, बघितलं नाही की एक त्यांना आपण सांगतो की अरे माझा आणि तुझा काही संबंध नाही. त्यामुळे आपण फक्त डोकं बाजूला करतो. आणि पळतात बरेच जण, तर पळायचं की नाही पळायचं? पळायचं नाही, कारण पळलं की परत ते तुमच्या मागे मागे येऊ शकतात. कारण बरोबर ना. आता तेच तर, आता भीती असते ते कॉमन आहे आणि कुत्रे असतात तेही कॉमन आहे. आता कुत्रे तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही कुत्रे अवॉइड करू नाही शकत. तुम्ही ऑफिसला गेला, दुकानात गेला, केव्हा ना केव्हा ना तुम्हाला दिसेलच. त्यामुळे समजा तुम्हाला दिसला, इतकी भीती आहे की तुम्हाला समोर दिसला की तुम्हाला कळतच नाही काय करायचं, तर सरळ रस्ता क्रॉस करायचा. कारण तुम्ही दुर्लक्षच केलं तर बरेच वेळा कुत्रेही दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुर्लक्ष करणं इज माझी नंबर 1 स्ट्रॅटेजी. आता बरेच वेळा काय होतं की जरी मी माझं प्रेम असलं आणि तिकडे कुत्रा असला तरी मला नाही माहिती तो कुत्रा कसा आहे. त्यामुळे माझं प्रेम आहे म्हणून मी त्याला हात लावायलाच पाहिजे असं नाही. त्यामुळे मी दुर्लक्ष करतो. मग मी स्वतःहून रस्ता क्रॉस करतो आणि बाजूने जातो. मग कुत्रा बघतही नाही माझ्याकडे, कारण त्यांना काही आपला काही संबंध नाही, नवीन आहे, ओळखीचा माणूस नाहीये. मग आपण कसं बघू, त्याला सांगायचं की अरे तू तुझं कर, मी माझं बघतो. जागा डिस्टन्स वाढवली की बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरीच लोक म्हणतात की कुत्र्यांना मारून टाकलं पाहिजे, बरोबर, कुत्रे कशाला पाहिजे, असाही एक समज आहे. ही टोकाची भूमिका जी आहे ती त्या लोकांनी काय करायला पाहिजे, तर कशी कमी एक आधी आपण समजून गेला पाहिजे की कशातही असो, कुत्र्यांचा इश्यू असो किंवा ह्याच्यात असो, टोकांवरती विचार केला तर त्याची काही बेनिफिट कोणालाच होणार नाही. आता इवन कुत्र्यांच्या विषयी आपण पकडला तर 2 टोकं असतात की एक म्हणजे म्हणतात की मारून टाकायला पाहिजे की नकोच आहे मला कुत्रा. दुसरे असतात की नाही, कुत्र्यांना ते म्हणजे इतकं हे प्रेम करतात की त्यांच्यावरती पूर्ण डिपेंडन्सी येते. तर दोन्ही टोकांमुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मॅक्सिमम जनता जी असते ती यामध्ये असते, जे वाटलं म्हणजे प्रेम पण नसतं आणि एवढं काय भीती नसते किंवा राग नसतो कुत्र्यांवरती. त्यांना कधी वाटलं अरे माझ्याकडे म्हणजे पोळी घरी उरली आहे तर ते आपले देतात, जमलं तर देतात, नाही जमलं तर नाही देत. त्यांना स्वतःहून इच्छा कधी नसते की कुत्र्याला काय वाईट व्हायला पाहिजे.
पण ते स्वतःहून काय करणार पण नाहीत कुत्र्याचं आयुष्य हे करायला, बरं करायला. तर मोस्ट लोक या कॅटेगरीमध्ये असतात. तर आपल्याला ही लोक अशीच पाहिजेत. कारण आपण जेव्हा म्हणतो की आपण कुत्र्यांबरोबर राहायचं, आता आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त रस्त्यावरची कुत्री असतात. जेव्हा कुत्री आणि लोक एकत्र आली 20,000 वर्षांपूर्वी, तेव्हा कसं कुत्रे काय म्हणले की मी गार्ड करतो, कोणी आलं चोर वगैरे आलं तर मी भुंकून कळवतो, त्याच्याऐवजी तुम्ही मला खायला द्या. असं आपलं ते रिलेशन झालं. असं कधीच नाही झालं की अरे तू माझ्या घरी आहे, तू आतच थांबायचं, मी तुला सांगणार कधी फिरायचं, मी तुला सांगणार कधी खायचं. तू हे असं नव्हतं. आणि आता माझ्या आता आईकडे कुत्रे होते, किंवा एक 40 वर्षांपूर्वी आपण बघितलं तर कुत्रे आपले नुसते फिरायचे, परत यायचे, पाहिजे तेव्हा बाहेर जायचे आपापले. पण ते आता शक्यच नाही, कारण आता एवढ्या गाड्या झाल्या आहेत, एवढे आपली संख्या एवढी वाढली आहे, तो आपण विचार नाही करत. किती वाढ असेलच ना. आणि आता आपण जेव्हा नवीन बिल्डिंग जेव्हा उभे करतो तेव्हा ती मोकळी जागा तिकडे असतात 8-9 कुत्री. आता तिकडे नवीन बिल्डिंग आली त्यामुळे त्या बिल्डिंगच्या बाजूला राहायला लागतात. मग त्यांच्यासाठी जिकडे एकदम शांत वातावरण होतं, आता एकदम 500 लोक राहायला लागली, ते बदलतं. मग त्याच्यामध्ये लहान मुलं असतात. लहान मुलांनाही शिकवायला पाहिजे की कसं वागवायचं. त्यांना खेळणं वाटतं, कधी शेपटी ओढतात, कान ओढतात, मग नॅचरली की कुत्रा रिॲक्ट करणारच. कुत्रा आणि मानव सोबत राहणार आहेत कित्येक वर्ष. बरोबर. आता इथून पुढेही त्याच नात्याने राहायला पाहिजे. बरोबर. एकदम टोकाची भूमिका आता बरोबर. आता हे फक्त कुत्र्यांबरोबर नाही, पण सगळ्यांबरोबर. मांजरी म्हणले, माकड म्हणले, गायी दिसतात आपल्याला. आपण शिकायला पाहिजे की सगळ्यांबरोबर राहायचं कसं. आता सगळ्यांबरोबर राहायला तर शिकायला तर पाहिजे ना. आता ह्याच्यामध्ये दुसरं एक आहे की आपण खरं म्हटलं तर आपण जग कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, की आपण म्हणतो की इकडे लोक राहणार, इकडे बिल्डिंग येणार, मग अशा गाड्या येणार, असे रस्ते येणार, ह्याच्यामुळे वाईल्ड लाईफला पण प्रॉब्लेम येतो. आपण ते बघतोच, ऍक्सिडेंट होतातच. तर मग आता त्याच्यासाठी आपली ती माझं मत आहे की आपली जबाबदारी होती की मग आपण बाकी प्राण्यांबरोबर कसं राहायचं. आपण विचार करायला पाहिजे की प्राण्यांसाठी आयुष्य मग कसं इम्प्रूव्ह करता येईल, कारण आपण त्यांची जागा घेतोय, आपण त्यांचे खाण्याचे रिसोर्सेस कमी करतोय. जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसं ते नाही आहे. बरोबर. आपल्या अगोदर ते आलेले. तेच, त्यामुळे असं नाही वाटायला पाहिजे की आपण आलो म्हणजे काही नाही म्हटलं तरी 100 वर्षात आपण पण जाणारच आहे या पृथ्वीवरनं. त्यामुळे आपण काय असं काय ग्रेट काय फार काय करणार नाहीये की अरे सगळं कंट्रोल केलं त्यामुळे आपल्याला काय नंतर काय प्राइज किंवा अवॉर्ड मिळणार नाहीये. त्यामुळे शिकायचं ना. म्हणजे आता आपण जे म्हणतो की काइंडनेसनी वागायला पाहिजे, तर ते सगळ्यांबरोबरच, लोकही असो प्राणी असो. भीती वाटणं हे नॉर्मल आहे, तर पण त्या भीती वाटण्याचं आपलं रिॲक्शन काय आहे असं नाही पाहिजे ना, की म्हणजे भीती वाटते म्हणून त्याला इकडनं बाहेरच काढा, असं करायला नाही पाहिजे. त्याचीही एक फॅमिली किंवा असतेच ना. त्यामुळे तोही विचार करायला पाहिजे. पण आपण समजून घेतो की हे प्रॉब्लेम्स काय येतात आणि मग ह्याला सोल्युशन काय. शेवटी लोकांना काय पाहिजे असतं, सोल्युशनच पाहिजे असतं. हे सगळे थिअरी झाले की ऐकायला छान वाटतंय, पण माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय. त्याच्यासाठी मेन म्हणजे की त्यांचं संख्या कंट्रोल करायला पाहिजे. आता खूप संख्या का वाढते, कारण लोक त्यांचे पाळलेले कुत्रे सोडतात. आपल्या पालिकेकडनं ऑपरेशन्स होतात, बरेच NGOs पण आहेत, तेही ऑपरेशन करतात. पण समजा कोणी पाळलेला कुत्रा सोडला, मग त्याला आता त्याची जबाबदारी कोण घेणार. आता माझ्या घराबाहेर 3 कुत्री आहेत, ती एकदम शांत असतात. त्यांचा वय पण झालं एक 12 वर्षाचे, 10 वर्षाचे आणि 7 वर्षाचे. पण 10 दिवसापूर्वी कोणीतरी घराबाहेर कुत्रा सोडला, त्यांचा पाळलेला. बघून दिसत की पाळलेला घाबरून आहे. हे 3 कुत्री मग त्याच्यावरती भुंकायला लागले. त्यांच्यासाठी नवीन आहे ना. आणि ते भुंकून ते म्हणे की तू इकडनं जा, ही आमची जागा आहे. त्याच्याने काय होतं की एकतर ही जी जागा आहे तिकडची पॉप्युलेशनची कंट्रोल होते, कारण ते नवीन कुत्र्यांना येऊ देत नाही येऊ देत. पण आता त्या कुत्र्याचं काय, तो कुत्रा भटकत बसणार जिकडे त्याला जागा मिळते किंवा खायला मिळते, तिकडे मग तो सेटल होणार, ऍक्सिडेंट नाही झाले तर वाचणार. असे सोडत राहिले, मग त्यांच्यामध्ये मीटिंग होतं.
त्यामुळे मग त्यांची पिल्लं वाढतात. त्यामुळे शंका वाटते. आता ह्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे पाळण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने करायला. पाळण्यासाठी पण एक परवाने आलेत ना, की तुम्हाला पाळायचं असेल तर परवाना घ्यावा लागतो. पण पुढे काय बघतंय कोण? एक बरोबर. बिल्ला मिळतो. बरोबर, पुढे त्याची तपासणी होत नाही, काहीच की नाही. पाळलाय की नाही पाळलाय का सोडून दिलं. काहीच हे नाही ना, म्हणजे तसं कोणी. पण मग त्याच्यावर पालिकाही काही करू शकते. आता बाहेरचे आपल्याकडे एवढी लोक नाही. बाहेरच्या देशात जो आता माझा स्वतःचा हे आहे, इनिशिएटिव्ह आहे की इकडे आणायला पाहिजे. बाहेरच्या देशात प्रत्येक पाळलेल्या कुत्र्या किंवा मांजरांना एक ID मिळतो, अच्छा, जो त्यांच्या अंगाच्या आत जातो. चिप बसवतात. अच्छा. चिप म्हणजे टॅग सारखं आहे. टॅग, हा. चिप नाही म्हणा, चिप म्हणलं म्हणजे की आपल्याकडे कानाला टॅग लावतात तसं. गाई म्हशींना कानाला हा. लावतात, तसं त्यांच्या कुत्र्या मांजरांना आत जातं. बरं. तो स्कॅन केला की त्याचे आपल्याला डिटेल्स मिळतात. त्याच्यामुळे काय झालं, बाहेरच्या देशांमध्ये कोणी पण सोडलं कुत्र्याला, लगेच स्कॅन करून लगेच कळतं या माणसाने सोडलंय, त्याला फाईन करा. आणि त्याच्यामुळे लॉ इम्प्रूव्ह झाला वा. ते कारण कुठल्या देशात आहे? सगळ्या वेस्टर्न देशात. हो. हो, आपल्याकडे तसं व्हायला आपल्याकडे व्हायला पाहिजे. एवढं टेक्नॉलॉजी आपल्याकडे ते आता आहे, टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. आहे. आणि आम्ही स्वतःनी, म्हणजे माझ्या कंपनीने स्वतःनी हे चालू केलं आहे बरं. की सगळ्या कुत्र्या मांजरांनी टॅग करायचं, म्हणजे जबाबदारी वाढते. बरोबर. आणि परत समजा चुकून घरातनं पळाला, हरवला, तरी आपल्याला ते लोकेट नाही, म्हणजे GPS स्कॅनर नाहीये, अच्छा. पण त्याला कुत्र्याला स्कॅन केलं की आपल्याला माहिती तरी कळेल. मग फोन करून सांगू शकतो, अरे बाबा तुमचा कुत्रा, कारण दिवाळीचे बरेच फटाक्यांमुळे पळतात. त्याला कळेल की बरोबर. बरोबर. तर ह्याच्यानी जबाबदारी वाढते. तसंच आपण समजा रस्त्यावरच्या कुत्र्यांनाही टॅग केलं, मग मी सांगू शकतो की डेक्कन एरियामध्ये 200 कुत्री आहेत किंवा 100 कुत्री आहेत. मग मग ह्यांची संख्या एवढी आहे असं मी म्हणू शकतो. बरोबर. आता ह्यांची संख्या 100 200 नाही व्हायला पाहिजे. हो. ती कुठल्या एरियामध्ये झाली तर कशामुळे होते ते कळू शकतं. म्हणजे ते मग पालिकेचं काम आहे. ते खरं म्हणलं तर पालिकेचं काम आहे. त्यांनी पण आता पुण्याचीच काय इलेक्टेड बॉडीज नाहीये, मग ती जबाबदारी कोण घेणार? 2 वर्ष झाली. हो ना. त्यामुळे हे सगळे आता हा मोठा प्रॉब्लेम आहे का नाही त्याच्यापासूनच आपण चालू करतोय. बरोबर. नाही, पण म्हणजे उपाय आहेत, फक्त मारून टाका किंवा नकोच. बरोबर. यापेक्षा हे उपाय खूप आहेत. पण आपल्याला काय वाटतं की अरे समोर कुत्रा दिसला, मला भीती आहे, मला तो समोर कुत्रा नकोय. हे विचार बदलण्याचं आहे. ह्याला काय उपाय नाही, ह्याला विचार बदलायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपण शाळेत जायला पाहिजे. तर मी स्वतः शाळेत जातो, प्रोग्राम्स घेतो, लेक्चर्स घेतो, लहान मुलांना शिकवतो की कुत्र्यांबरोबर वागायचं कसं. कारण बऱ्याच शाळांबाहेरही कुत्रे असतात, झोपलेले असतात, खेळत असतात, बसलेले असतात. तर मग त्यांना समजा तुम्हाला भीती असते तर काय करायचं, तुम्हाला प्रेम असलं तर काय करायचं. आपल्याला काय वाटतं, अरे प्रेम आहे म्हणजे आपण काय पण करू शकतो, तसंही नाही. कारण काहीतरी विचित्र केलं तर बरोबर. आणि कदाचित त्याला नाही चावणार आहे, पण दुसऱ्या मुलाला चावेल. त्यामुळे आपलं प्रेम हे प्रेमामुळे चुका होऊ शकतात हे समजून घ्यायला पाहिजे. तर मग ते वागताना पण नीट वागलं पाहिजे. बरोबर, रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ना. आपण काही नाही म्हणलं तरी. नॉर्वे मध्ये काम केलं, म्हणजे तिथं कसं, कुठल्या ह्याच्यात काम केलं आहे त्याविषयी? तिकडे 2.5 वर्षाचा एक डिप्लोमाचा कोर्स होता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही होता. तर तिकडे काय शिकवतात की कुत्र्यांचं नॅचरल बिहेवियर काय असतं, कुठल्याही प्राण्यांचं एक लिस्ट असते बिहेवियरची, जे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. आता आपल्यासाठी झोप म्हणजे स्लीप नॉर्मल आहे, खाणं नॉर्मल आहे. कुत्र्यासारखी आपणही सोशल आहे, त्यामुळे आपण मित्रांना कॉफी प्यायला भेटतो. आता आपण ती घरीच 10 रुपयाची कॉफी पिऊ शकतो, पण आपण का 100 रुपये भरून भेटतो? कारण आपण सोशल ॲनिमल आहे, ते भेटणं गरजेचं आहे. तर हे कुत्र्यांचे काय काय बिहेवियर आहेत. लोकांना काय वाटतं की भुंकणं हे ॲग्रेशन आहे, पण भुंकणं त्यांची भाषा आहे. भुंकण्यामध्ये बरेच टाईप असतात. रात्री बरेच कुत्रे भुंकतात. बरोबर. ते पण आता त्याच्यातही माझा अभ्यास चालू आहे. मी मध्ये एका सोसायटीमध्ये गेलो होतो, तिकडे त्यांच्यात खूप प्रॉब्लेम येतात असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे मी पूर्ण रात्र त्यांच्या सोसायटीमध्ये काढली, फक्त कळून गेला की का भुंकतायत. तर बरेच वेळा काय होतंय की सोसायटीच्या बाहेर, ती गेटेड सोसायटी आहे,
पण सोसायटीच्या बाहेर एक मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडमध्ये वेगळे वेगळे कुत्री येत आहेत, कदाचित खाणं शोधायला येत आहेत. ते दुसरी कुत्री आले की हे भुंकायला चालू करतात की लांब जा, ही माझी जागा आहे. त्याच्यामुळे तर आता हे कुत्रे फिरतात रात्रीचं का, कारण ट्रॅफिक कमी असतो, त्यांना भूक लागलेली असते, म्हणून ते खाणं शोधायला फिरतात. कारण रात्रीचं सोपं असतं फिरायला. समजा त्यांचं पोट भरलेलं असतं तर ते फिरणार नाहीत. त्यामुळे ते पोट भरणं आता आपल्यासारखंच आहे ना, पोट भरल्यावर म्हणजे भूक लागली असते की माझाही जरा मूड जरा हे असतो, तसंच पोट भरल्यावर कसं आपण शांत होतो तसं ते बरोबर. तर मग आता ह्याच्यात हे सगळे कुठले कुठले कुत्र्यांचे बिहेवियर जे नॉर्मल असतात ह्याचं शिक्षण होतं, किंवा कुत्र्यांची भाषा काय असते ह्याचं शिक्षण आहे. कुत्रे आपल्याला वाटतं की फक्त भुंकून भाषा त्यांची असते, पण भुंकणं खूप नंतर आलं. नुसतं त्यांच्या चेहऱ्याच्या स्पर्शावरनं बरंच काय काय ते सांगतात. ते तोंड कसे ठेवतायत, शेपटी कशी ठेवतात. आता कॉमन आपल्याला माहिती असतं की शेपटी खालती गेली म्हणजे कुत्रा घाबरला आहे, शेपटी हलवत असली म्हणजे कुत्रा खुश आहे असं आपल्याला वाटतं. पण सगळे शेपटी हलतीये म्हणजे कुत्रा खुशच आहे असं नाही. बरेच वेळा रागीट कुत्रे ही शेपटी हलवतात, किंवा त्यांना माहिती नसतं काय आहे समोर तेव्हाही शेपटी हलते. तर हे सगळं जे शिकवलं आहे मला ते आता मी मुलांना शिकवतो, लहान मुलांना. म्हणजे त्यांना समोर कुत्रा दिसला शेपटी हलवतोय तर असं नको वाटायला की अरे हा नक्की प्रेमळच आहे, जवळ नको जायला. मग त्याच्याने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हे जे भांडणं होत आहेत, कारण दुसरं एक म्हणजे काय होतं की एका कुत्र्याला चावलं, असं एका कुत्र्याने चावलं कोणाला की आपली रिॲक्शन असते की सगळे 100 कुत्रे बाहेर काढा. जे आपण माणसांमध्ये नाही होत ना. माणसांमध्ये 2 प्रॉब्लेम झाले तर आपण नाही म्हणत सगळ्या माणसांना बाहेर काढा. तर असं का रिॲक्शन येते, कारण आपल्याला समजत नाहीये, त्यांची भाषा समजत नाही, आपल्याला कळत नाहीये. ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, जे कळत नाही त्याची भीती वाढते आपल्याला. मग जरी कितीही प्रेमळ असो, मग आपल्याला कळतं अरे आपल्याला काय त्याचा विचार चाललाय कळत नाही, त्याच्या मनात काय चाललंय ते आपल्याला माहिती नाही, मग चान्स कशाला घ्यायचा, नसलेलाच बरा असं ते आपल्याला वाटतं. त्यामुळे ते शिक्षण प्रत्येक, म्हणजे माझं तरी मत आहे की प्रत्येक शाळेत प्रोग्राम पाहिजे. जरी आपण वर्षातनं 2 दिवस गेलो, मुलांना समजून गेला की कुत्रे काय असतात, ते कसे वागतात, त्यांच्याबरोबर काय करायचं काय नाही करायचं, तुम्हाला भीती असले तर काय करायचं, तुम्हाला प्रेम असलं तर काय करायचं, जबाबदारी कशी घ्यायची. समजा लागलेला कुत्रा दिसला की बऱ्याच नुसतं मुलांना नाही पण लोकांनाही वाटतं की अरे मदत मिळायला हवी, ती मदत कशी मिळवून द्यायची जखमी कुत्रा असला तर. पण जखमी कुत्र्याला आपण जवळ जात नाही, लागू शकतं, त्याला प्रोफेशनलच जायला पाहिजे पकडायला, हॉस्पिटलला न्यायला. तर ते सोय कशी करायची, त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटचा काही सपोर्ट मिळतच नाही. बरोबर आहे. त्यामुळे तसं करायला खूप आहे, पण आता हा प्रॉब्लेम इतका मोठा आहे का की गव्हर्नमेंट ऍक्शन घेईल हे मला माहिती नाही. पण लोकांचा एक प्रॉब्लेम आहे की कुत्रे नको किंवा त्यांना मारा, हे जे विचार त्यांच्यामध्ये तो कुठेतरी कमी. पण हा विचारही चांगला नाही ना. मारून टाका हा विचार असायला नाही पाहिजे ना. आपण समजा तसंच म्हणजे गप्पा मारतोय आपण, पण असं कोणी म्हणालं मी की अरे हे लोक फार वाईट आहेत, त्यांना सगळ्यांना मारूनच टाकायला पाहिजे, तर असं आपल्याला चालणार नाही ना म्हणलेलं. म्हणजे त्यांना समजून किंवा आपण बदल. बरोबर. आणि हा खूप नेगेटिव्ह विचार आहे. आता 1-2 चांगले रिसर्च पण आले होते की जे प्राण्यांवरती हल्ला करतात, अटॅक करतात, ते बरेच वेळा पुढे माणसांवरतीही करू शकतात. माणसं म्हणजे जे कुत्र्यांना मारतात म्हणावं, ते नंतर बरोबर ते नंतर लोकांनाही मारू शकतील, मुलांनाही मारू शकतील. जे आणि जसंच जे लोक प्राण्यांना प्रेम दाखवतात किंवा सहानुभूती दाखवतात, ती लोक सगळ्यांनाही दाखवतात. त्यामुळे आपल्याला अशी लोक पाहिजे जे प्रेम जरी नसलं तरी त्यांना त्रास नका देऊ तुम्ही, हे महत्वाचं आहे. ते समजून ते लांब किंवा तुम्ही जे सांगितले उपाय, बरोबर, कुत्र्यांना बघू नका, बरोबर, बाजूनी जा, बरोबर, ते उपाय केले तर बरोबर, बरोबर. थँक्यू. येस, थँक्यू.